फाइनली तुमचा भाऊ उरुळी कांचनला आलाय। हमारी जिंदगी यही है, ऐसा पानी लगाने का और चिल करने का बच्चा। माफिया नमस्कार पब्लिक, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। बाय द वे मी आत्ता आलो होतो शेतात, कारण की भाई रोज आपण बाहेर फिरतोय आणि ऊसावरती पाणी द्यायचं तर काय राहिलं होतं, त्याच्यामुळे आज मी फुल शेतात आहे। म्हणजे आज सगळं काम उरकून घेणार आणि उद्याच्याला मग आपण फिरायला वगैरे जाऊ शकतोय। तर चला आता मी ना पहिलं ऊसावायचं पाणी वगैरे लावतो। सो बघू शकता इकडे पाणी वगैरे चाललेलं आहे। तर चला आता मी पाणी वगैरे लावतो मग भेटतो। एक मिनिट थांबा। चिरबच्ची कर देंगे खच्ची बोले तो आज आहे ना भाई, मला आहे ना पूर्ण दिवस आज माझं आहे ना रानात जाणार आहे, कारण की माझ्या मागं फुल भिजवणे आज, म्हणजे ऊस वगैरे भिजवायचा आहे, अजून कांद्याला खाद्य वगैरे आणायला जायचं आहे उरुळी कांचनला, परत तिकडून घेऊन परत टाकायचे रानात आणि मग पाणी घ्यायचे। आज माझा जीव निघणार आहे, बट काय विषय नाही। तर चला म्हणलं आजचं एक ब्लॉग होऊनच जाऊ द्या रानातला। चला मित्रांनो, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, ब्लॉग मस्त होणार आहे। माझ्यासारखा कार्टून मीच असेल गाईच, कारण की नवे कपडे घालून कोण येतं रे शेतात पाणी धरायला। तर मी आलोय शेतात आत्ता, म्हणजे अचानक भयानक नियोजन असतं माझं। सो मी कुठं बी जातं की नाही अचानक भयानक निघतो, त्याच्यामुळे मी आत्ता डायरेक्ट शेतामध्ये आलतो। तर बघितलं कंडिशन कशी, म्हणलं ऊसाची पाणी घ्यायची बाई। तर पहिलं आता ऊसावरती पाणी चालू केलं आणि आज तसं तुम्हाला ब्लॉग काढायला जायचं होतं एका ठिकाणी, पण काम महत्त्वाचं आहे। आधी पहिलं काम करायचं आणि मग निघायचं कुठं पण, म्हणजे कोण काय बोलत नाही, लोक काय बोलणारीच असतात, लोक फक्त बोलत राहतात, बट मी नाही त्यांना बळी पडत। चला काय विषय नाही भाऊ, भेटू आपण वाईस थोड्या वेळाने। आता उरुळी कांचनला तर जायचं आपल्याला, तोपर्यंत मी थोड्या वेळचं ऊसावरती पाणी वगैरे लावतो आणि मग डायरेक्ट उरुळी कांचनला जाऊ खत आणण्यासाठी, म्हणजे खाद्य आणण्यासाठी। कंटिन्यू राहा, तुम्हाला पण कळन थोडंफार, जर तुमच्या शेतात असेल तर काय असेल। तर चला भेटू। बच्ची बच्ची कर देंगे खच्ची, हमारी जिंदगी यही है, ऐसा पानी लगाने का और चिल करने का बच्चा। आज कितीतरी दिवसातून शेतात आलोय पाणी मतलब लावण्यासाठी शेतात ऊसावरती। तर माझ्या मागं आहे तो पण माझा ऊस आहे आणि हा आहे, आणि खाल्ल्या साईडला आपले कांदे वगैरे लावलेले आहेत। तर तिकडं पण तुम्हाला थोड्या वेळाने नेतो। सो फायनली गाईज आपलं काम झालेलं आहे, तर मी आत्ता घरी चाललो आहे। तर आपल्या ऊसावरती पाणी वगैरे सगळं झालेलं आहे आणि लावलेलं आहे वरच्या रानामध्ये। तर हे बघू शकता कांदा आपला। तर आता ह्याला खाद्य आणण्यासाठी आपल्याला युकेला जायचे, त्याच्यामुळं चला आता पहिलं मी घरी जातो, आज थोडं फ्रेश वगैरे होतो आणि मग नंतर जाऊया आपण। ओके, तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, ब्लॉग मस्त जाणार आहे। चलो लेट्स गो। माफियाचे तक। तर आत्ता बघू शकता मी कसल्या रानात घेऊन आलो याला, तर ह्याची लायकी पण नाही या रानात चालायची। सो ही फक्त आपली हायवे वगैरेला चालू शकते, तर पण आपण व्हायचं हटके, त्यामुळे घेऊन आलो आहे। दगडी बघा केवढे मोठे आहेत, लागतात रे खालून काय काय वेळेस। तर चला जाऊया आपण। आता जस्ट घरी आलो आहे। बाय द वे आपण लवकरात लवकर उरुळी कांचनला जाऊन खाद्य वगैरे घेऊन येऊ, कारण की ना भाई उद्याच्याला आपल्याला नेक्स्ट ब्लॉग काढायचा आहे। ब्लॉग कसल्या आहे परिस्थितीत, त्याच्यामुळे आहे ना भाई आज आहे ना सगळं काम उरकून घेणार आहे आणि मग नंतर आपण ब्लॉग काढायला फ्री आहे। सो चला आता उरुळी कांचनला जाऊ, खाद्य वगैरे घेऊ आणि मग रानामध्ये जाऊया। ओके चला कंटिन्यू राहा। फायनली तुमचा भाऊ उरुळी कांचनला आलाय। बाय द वे विषय असा आहे की आपलं स्किन टोनसाठी व्यवस्थित राहिलं पाहिजे, म्हणजे स्किन आपलं प्रोटेक्शन केलं पाहिजे, म्हणून फिट होऊन आलोय फुल। चला आता पहिले पेट्रोल वगैरे टाकतो मी गाडीत आणि मग डायरेक्ट आहे ना आपण काय करूया, खाजगी घेऊन डायरेक्ट गाडीवर भेटतो। ओके लेट्स गो। एक्चुअली तुम्हारा भाई अभी फुल खत बीत लेके आया है, बट इसकी कॉस्ट क्या है मैं अभी मतलब मी शेतामध्ये गेल्यावरती तुम्हाला सांगतो याची कॉस्ट काय आहे। सो बघू शकता फुल लोडेड आहे अभी, मतलब आता। चला आता शेतात गेल्यावर भेटू। ऐक बाय द वे गाईज मी फायनली पोचलोय शेतामध्ये। सो 1 2 3 4 पिशव्या घेऊन आलोय आणि ह्याची कॉस्ट किती माहिती का तुम्हाला? थांबा 1 मिनिट, डायरेक्ट बिल दाखवतो, कारण की काय कायला वाटण झॅक्या मारतोय, हा नुसत्याच झॅक्या मारायच्या, क्वालिटी बोलायचं झॅक्या मारायच्या। तर काय विषय नाही, थांबा मी दाखवतो, मग नंतर कळण तुम्हाला जॅकेट का काय। बाय द वे
थांबा आधी दाखवतो 1 मिनिट. तर ये उसका बिल तर बघू शकता आता हे बिल हे दिसते का ओमकार मस्के मतलब किसका नाम हा माझंच नाव आहे बाय द वे. सो 20 बघू शकता 1300 ही 550 650 450 टोटल बिल किती झाले माहिती आहे का 3000 रुपये देऊन आलो मी त्याला. अजून एक औषध आणलेले सो मी ते आत्ता फार्म हाऊसवर टाकले. म्हणजे एवढीशी खाजगीच 3000 रुपयाची जाते का मतलब या आपल्या कांद्याला. आणि जे आमच्या शेतकऱ्यांना वर जातात ना बाई मला त्यांना एकच सांगायचे की आम्ही 3-3, 4-4 हजार रुपये बाई हे पहिला डोस आहे अजून 2 डोस टाकावे लागतील. सो 3-3, 4-4 हजार रुपये आम्ही असंच मातीवारी टाकतोय आणि तुम्ही आमची अवकात बघता का हां. म्हणजे 2 पिझ्झा बर्गर खायचे तुमची अवकात. पिझ्झा बर्गर खायला गेलं की तुम्ही पैशाकडे मागं पुढे बघता बाई आम्ही मातीत टाकतोय 3-3 हजार रुपये. म्हणजे आम्हाला जास्त हे आहे का. सो जाऊ द्या त्या गोष्टींना जायचं आपल्याला. तर चला आता पहिलं आहे ना आपण काय करूया ह्याला मिक्सिंग करायचे सगळं. म्हणजे सगळं खते ना 3-4 बॅग आहेत ना हे सगळे मिक्स करायच्या आणि मग नंतर आपण शेतामध्ये टाकणार आहे. सो चला आता पहिलं मी ना ह्याला मिक्सिंग करण्यासाठी काहीतरी घेऊन येतो आणि मग नंतर आपल्याला ऊसावरती पण पाणी लावलेलं आहे तर तिकडं पण जायचे. तुम्हाला ना शेतात काम करायचं बिलकुल मूड नव्हता पण आत्ता डायरेक्ट एवढं मूड आला आहे ना शेतात काम करायचं आत्ता जस्ट. सो व्हिडिओ पण निघतोय आणि आपलं काम पण होतं त्याच्यामुळे मजा येते. असलं काम पाहिजे रे काहीतरी म्हणजे नाही का दोन्ही काम एखाद्याकडे 2 पक्षी मारायले. चला आता पहिलं जाऊन ऊसावरती बघू. इकडे आले मला आता वरती बंद करायला लागेल. काहीच हे वाल बंद केलेत आणि इकडे चालू केलेले आहेत आता मी जस्ट. सो बघू शकता अशा पद्धतीने चालले पाणी. तर चला आता खाली जाऊ. का नाही बाई घरी आता गेलो होतो कारण की आपल्याला आणायचं होतं हे करणकडून कारण की आपल्याला स्टँड पाहिजे. आता हे करणने नेलं होतं माझं गोव्याला. सो चला आता आपण काय करू खाजगी मिक्स करू आणि हे जनावर घेऊन आलो डायरेक्ट शेतात मध्ये लावलंय. तुम्हाला एक खादगीचा प्रकार दाखवतो. सो ही बघू शकता कसली खादगी वेगळीच आहे युनिक आहे बट साखरे सारखी आहे. सो चुकून जर दिले ना कोणाला खाऊ शकते भाऊ. सेम टू सेम साखरे सारखी वेगळीच आहे युनिक. एवढी झाली खतरनाक. सो मित्रांनो अशा पद्धतीने आपण मिक्स वगैरे करून घेतलेली खाद्य आता ह्याच्यात भरली. तर चला आता मी मारून घेतो पटकच. ऊन तर भयंकर लागते आज. माझं मोडलं आज परत नाही येणार. चला बघूया. बाय द वे आपलं काम झालेलं आहे. सो आता आपण थंबनेल मला एडिटिंग करायचे कारण की मागचं एक ब्लॉगचं थंबनेल राहिलेलं आहे. सो मी आता थंबनेल एडिटिंग करतो आणि कांद्यावरती पण पाणी सोडायचं आहे बट ते नंतर बघूया. आता बस आपला स्टॅमिना संपलेला आहे पण खतरनाक गरम होत होतं भाई आज. तर चला आता आपलं काम तो ओके झालेलं आहे. सो चला आता मी घरी जातो आणि मग नंतर बघूया पुढचं काय होतं ते कंटिन्यू ब्लॉगमध्ये. सो चला ओके. फायनली गाईज मी आत्ता घरी आलो आहे. बाय द वे आत्ता झोपेतून उठलो होतो. तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्ताचा ब्लॉग भाई इथंच एंड करणार मी. आता हा ब्लॉग जास्त लांब नाही येणार. तर चला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. जे कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करत नाही तुम्ही लाईक करा व्हिडिओला. सो चला भेटू. थँक्यू वॉचिंग. वाईट नाही रे भावा. आम्ही लोकांच्या हृदयावर प्रेम करतो बाकी सगळी
जलने वाले को दुआ. आपला तो रुबाब कारभार वेगळा, जिथं जाईल तिथं चर्चाच मग मित्राची साथ आई सपोर्ट आपल्याला भीत नाही कोणाच्या बापाला आपल्याच घरचं मला पैशाचा माझ नाही भावा. जिथं जाईल तिथं करतोय हवा, का तर जलने वालो की दुआ.